नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये एंट्री केलेली आहे. तुझ्या इतक्या वर्षाचा अनुभव तू काय सांगशील की जंगल कसं बघावं? जंगल हे माडगुळकरांनी खूप छान शब्दात मांडलेलं आहे की जंगल हे वर्तमानपत्रासारखं असतं. नवीन वेगवेगळ्या बातम्या घडत असतात. फक्त ती वाचायची भाषाशैली आपल्याला कळाली पाहिजे. सुंदर असा एक गरुड दिसतो, त्याचं नाव आहे मत्स्य गरुड. तर त्याला ग्रे हेडेड फिशिकल म्हणून असं नाव आहे. वाघ आणि लेपर्ड म्हणजे बिबट्या आणि वाघ असा एकत्र कधी बघितलंय तू? काय दिसलंय याला? मला कसं दिसत काय दिसलं याला? काय रे? स्लॉथ बेर, अस्वल. ते बघ. हा थांब 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 थांब. दोन अस्वल दिसलं दिसेल आलं की. पिल्लू समोर बसले पाहिलं का? तो नागझिरामध्ये 3 पद्धतीने प्रवेश करता येतो: चोरखमारा, मंगेझरी आणि पिटेझरी. सो आपण आलो ते पिटेझरी गेट. मंगेझरीला लिमिटेड नंबर ऑफ गाड्या आहेत. तो एकूणच एक इंटरेस्टिंग गोष्ट की जंगलामध्ये एका वेळेला किती लोक आतमध्ये सोडायची याला कॅरिंग कपॅसिटी म्हणतात. आणि कॅरिंग कपॅसिटी प्रमाणेच एका वेळेला एका जंगलामध्ये किती गाड्या सोडायच्या तर हे याचं गणित ठरलेलं असतं. त्याप्रमाणे आपण परमिट्स ऑनलाईन सिस्टीम आहे त्याच्याप्रमाणे. सो त्याला एक फॉर्म्युला आहे, तो थोडा टेक्निकल आहे पण तरी साधा. सो याच्यामध्ये 13 गाड्या सोडतात एका गेटातनं, आणि 13 सकाळी आणि 13 संध्याकाळी. हे एक गेट झालं. मंगेझरी नावाचं गेट आहे, तिथून साधारण 3च गाड्या आहेत. आणि चोरखमारा नावाचं गेट आहे, तिथून साधारण 13 गाड्या आहेत. एका टाइमला 7. हा बघ. अरे वा, याला नाव खूप छान आहे. भृंगराज असा शब्द आहे. भृंगराज, रॅकेटेड रंगो. आणि पक्ष्यांच्या दुनियेतला जॉनी लिव्हर, वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजांच्या नकला करणारा. ना इथे टायगर एरिया आहे. काय झालं? टायगर दिसलो होता खाली, किल पण आहे त्याचा. गुड मॉर्निंग. आहे कुठे? आत आहे. पुढे घे ना थोडी. नाही आतमध्ये. एक आत जाताना दिसलो. सकाळी झाल्या बेसिकली शिकारीवर पिल्लं येत आहेत आणि खाऊन झालं की पाण्यावर झालं, त्याच्यामुळे पिल्लांची वाट बघतो आपण. टी4 नावाची टायगर्स आहे, जिची 4 पिल्लं आहेत, साधारण 14-15 महिन्यांची पिल्लं आहेत. आणि इथे दिसण्याचे चान्सेस आहेत कारण सांबार मारलाय. आणि एका आठवड्यातनं साधारण 1 सांबार मारलं जातं. पण पिल्ला असल्यामुळे आणि ती पण 4 आहेत, त्याच्यामुळे कदाचित दुसरी शिकारी आठवड्यात होण्याची शक्यता असते. आपण शिळ खात नाही, आपण हे शिळच खात. जास्तीत चांगलं मारतो. पण एवढा सांबार जीवन मरतय त्याला काय महत्व नाही. नाही ना, त्याची
संख्या खूप आहे ना, हेच जर का वाघाचा असता तर गडबड झाली. साधारण 2-2.5 वर्षापर्यंत मादीबरोबर पिल्लं असते. 2.5 वर्षानंतर पिल्लं सेपरेट होतात आणि मग सेपरेट झालेले पिल्लं हे स्वतःची हद्द घोषित करण्यासाठी बाहेर पडतात. सो जिथे त्याला हद्द घोषित करता येत नाही तिथे बऱ्याच वेळेला ते कुठेतरी गावाच्या बाजूला ढकलले जातात आणि मनुष्य प्राणी संघर्ष चालू होतो त्यातनं. सो आता गडबड अशी आहे की वाघांची संख्या वाढती आहे पण लहानाची जागा नाही वाढत आहे. ते पुढे जाऊन संघर्ष वाढणार आहे. जरा तिथं माणसांची वस्ती उठवायला लागेल आणि जंगल लावायला लागेल. खरं आहे. आपल्याकडे एक इंटरेस्टिंग गोष्ट आता वन विभाग करताय जिथे टायगर्स खूप जास्त आहेत. उदाहरण आपल्याकडे ब्रह्मपुरी नावाची जागा आहे तळोबाला लागून. तिकडून काही टायगर्स लेफ्ट करून ते वेगवेगळ्या जंगलांमध्ये सोडतात. महाराष्ट्रातला पहिला प्रयोग हा या व्याघ्र प्रकल्पामध्ये झाला. 2 वाघिणी इथे सोडलेल्या आहेत. त्याला पहिल्यांदा कॉलर लावलेली असते की त्याच्यावरती ट्रॅक ठेवायला कुठे चालली. एक वाघिणी त्यातली मध्य प्रदेशच्या दिशेला गेली आणि एक वाघिणी इथे स्थायी झालेली आहे. सो जंगलांमध्ये जिथे डेन्सिटी जास्त आहे त्या जंगलातनं टायगर्स रिलोकेट करायचे आणि जिथे संख्या कमी आहे पण जिथे टायगर राहण्यासारखी परिस्थिती आहे म्हणजे उत्तम खाणं आहे, पाण्याची व्यवस्था आहे, अशा ठिकाणी टायगर रिलोकेट करतात. तर त्यामध्ये नागसेरा आहे, पेंच आहे आणि मेळघाट आहे की जिथे अजून टायगर्स वाढण्याचा स्कोप आहे. टायगरला जो टेरेन भौगोलिक परिस्थिती लागते, लेपर्डला पण तीच लागते का? लेपर्डला कुठली? लेपर्ड हे जनावर इतकं इंटरेस्टिंग आहे, ते कुठे जगू शकतं. त्याला मोस्ट हायली अडॅप्टेबल प्राणी म्हणतात. आपल्याकडे हिमालयात बिबट्या आहे, आपल्याकडे खारफुटीचं जंगल आहे तिथे बिबट्या आहे, आपल्याकडे शहरात बिबट्या आहे, आपल्याकडे ऊसाच्या शेतात बिबट्या आहे. त्याच्यामुळे बिबट्याला असा काही स्पेसिफिक अधिवास लागत नाही, तो कुठेही जगू शकतो. टायगर पण इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मुळात टायगर जो आहे तो थंड प्रदेशात न आपल्याकडे आलेला आहे पण आपल्याकडे तो 50 डिग्री रणथंभोर नॅशनल पार्कमध्ये पण जगतो, सायबेरियामध्ये पण जगतो. तर त्याच्यामुळे हळूहळू हे सगळे ना त्या त्या एरियाजमध्ये ॲक्लमेटाईज झालेले आहेत. इतकी लोक आले, इथं एक वाघ आहे आणि त्यांनी रात्री एका सांबराला मारलंय आणि तो येऊन गेलाय खाली बसलाय. इतकी माणसं वाघाला बघायला आले, माणसं लय झालीत आणि वाघ कमी झालेत. त्यामुळे हे चित्र असं दिसतंय वाघ जास्त असायला पाहिजे होते, माणसं कमी असायला पाहिजे होती. तर गाड्या परत आल्या, एवढ्या गाड्या सगळ्या वाघ बघायला आल्या, वर आवाज करताय. 4 पिल्ले आहेत आणि वाघिणी आता इथं आली. वाघ या सगळ्या लोकांना रोजगार देतोय. जिप्सी चालक, गाईड्स, बाहेरचे सगळे आपण जिथे राहिलो ती लोक, या सगळ्यांना वाघ रोजगार देतोय. नॉर्मली स्कॅव्हेंजिंग हा एक चॅप्टर असतो. दुसऱ्याचं मारलेलं भक्ष्य पळवणे. वाघाचं भक्ष्य पळवण्याची ताकद कुठल्या कुठल्या प्राण्यात? सो आपल्याकडे जॅकॉल दिसतो. जॅकॉलमध्ये ती खासियत असते की वाघाची शिकार केलेली पळवायची. डुकरं काय काय झालं त्याच्यावर स्कॅव्हेंजिंग करताना दिसतं. सो 2 जनावरं इथे आहेत नागझऱ्याच्या जंगलात की जे स्कॅव्हेंजिंग करतात. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट, ए मार्क नावाची एक फिमेल होती. तर तिच्यात आणि रानकुत्र्यांमध्ये संघर्ष झाला तेव्हा तिने बऱ्यापैकी रानकुत्री जखमी केली. ताकद किती असेल आणि 14 रानकुत्र्यांचा कळप होता. एकदम पॉवरफुल, इकडचे एकदम फेमस टायगर्स होते. तिचं नाव होतं ए मार्क आणि त्याच्या मांडीवर इंग्लिश अल्फाबेट होता ए, त्याच्यावरनं त्याचं नाव पडलं ए मार्क. नॅचरली चालतं, तो नॅचरली झाला.
एक इन्सिडन्स आपल्याला सांगू इच्छितो. आमच्याकडे अबोमिया म्हणून एक फॉरेस्ट गार्ड होता, फार जुनी गोष्ट आहे. तर त्यांनी जंगलामध्ये असं फिरत असताना त्याला एका ठिकाणी साप आणि मुंगूसची लढाई दिसली. तर त्यांनी त्या सापाने मुंगुसाला 2-3दा दंश केला, मुंगुसाने त्याला 2-3 वेळा चावला आणि शेवटी मुंगुसाने त्याला 2-3 तुकड्यामध्ये त्या सापाला तोडला आणि साप मेला. पण त्या सापाने 2-3 वेळा दंश केल्यामुळे त्याला पण थोडी गुंगी आल्यासारखी झाली. तो तिथं थोडा वेळ थांबला, मग तो उठला आणि जंगलामध्ये पळत सुटला. तर त्याच्या मागे आमचा अबोमिया गेला आणि त्यांनी बघितलं की तो मुंगूस जो आहे एका झाडाकडे गेला. त्यांनी पानं चावले, जमिनीवर टाकले, पुन्हा पानं घेतली, ती चावली, जमिनीवर टाकली, अशी गादीसारखं केलं. आणि मग ज्या ठिकाणी दंश झालेला होता त्या ठिकाणी त्यांनी पाठ जी आहे ती त्या ठिकाणी घासली, थोडा शांत बसला आणि एकदम ताजातवाना झाला आणि तिथून निघाला. मग आमच्या अबोमियाला वाटलं की नाही, या वनस्पतीमध्ये काहीतरी आहे. तर त्यांनी ती वनस्पती तोडली, त्याचा रस काढला आणि त्याच्या गावामध्ये एकाला असा सर्पदंश झाला. तर त्यांनी त्याचा रस त्या जखमेवर चोळला आणि तो पाला त्याला बांधला. आणि इट्स अनबिलिव्हेबल, त्यापासून त्या सर्पदंशापासून तो व्यक्ती जो आहे दॅट स्पेसी वॉज वर्किंग ॲज अ अँटीविनोम. अशा प्रकारे जंगलामधल्या ज्या औषधी वनस्पती आहेत त्याचा शोध लागतो. अशा खूप वनस्पती आहेत आणि आपल्याला माहीत नसल्यामुळे त्या हळूहळू डिमिनिश होत आहे. आता असे डिमिनिशवरून आपण आलो ते एक आपल्याला सांगावंच वाटते की या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रामदेगी म्हणून एक चिमूरच्या जवळ एक जागा आहे. त्या रामदेगीवर ते खंडूचक्का म्हणून एक स्पेसी आहे. हा, एक खंडूचक्का म्हणून एक स्पेसी आहे. त्या खंडूचक्का स्पेसीचं वैशिष्ट्य असं की ती कोणतीही जखम असेल ती 15-20 मिनिटामध्ये ती जखम भरून काढते, अशा पद्धतीची तिच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे. आणि या खंडूचक्क्याची काही झाड आम्ही ताडोबाच्या गेस्ट हाऊसच्या मागच्या बाजूला सुद्धा लावलेली आहे. तर या संदर्भात एका वन अधिकाऱ्यांनी प्रयोग केला. आलापल्लीला असताना त्यांनी 1 किलो मटण घेतलं, त्याचे वेगवेगळे असे तुकडे केले आणि ते खंडूचक्क्याच्या पाण्यामध्ये बांधले. आणि तसंच एक कोंबडी, तिला जिवंत कोंबडीला तिच्या पायाला असे चाकूनी असे छेद केले आणि त्या ठिकाणी ते पान बांधलं. आणि तो आलापल्लीवरून चंद्रपूरला निघाला. चंद्रपूरला पोहोचायला तेव्हा रस्ते चांगले नव्हते, 2.5-3 तास लागले त्याला. आणि चंद्रपूरला जेव्हा त्याने ते पानं उघडून बघितले आणि तो याचा मटणाचा गोळा हे झाला, तर त्या मटणाचा गोळा झाला होता, त्याच्यात एक सुद्धा कट नव्हता. म्हणजे ती ही स्पेसी अजूनही उपलब्ध आहे. आणि जो पॉवर रामदिघीच्या त्या खंडूचक्कामध्ये आहे तो पॉवर त्या ताडोबाच्या मागे आम्ही जे खंडूचक्काचं प्लांटेशन केलं त्याच्यात नाही. म्हणजे त्या जागेवर त्या मातीमधली जी आहेत अशा, तर या स्पेसी कन्झर्व करणं गरजेचं आहे. आणि हे ज्ञान आमच्या या लोकांना आपण त्यांना इम्पॉर्ट करणं गरजेचं आहे. आणि काय की त्याला सपोज काही बेनिफिट मिळतो आहे, शासन त्याच्यासाठी काही करत आहे, तर तोही शासनासाठी पर्यायाने या देशासाठी जे आहे ते आपलं करू शकतो. तर त्याला एक अपलिफ्टमेंट करणं, त्याचा विकास करणं, त्याला इम्पॉर्ट करणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच मला आपल्या माध्यमातून लोकांना आवाहन करायचं आहे. मी महाराष्ट्राचा नोडल ऑफिसर म्हणून काम करतो आणि CSR सुद्धा मीच बघतो. आणि हे आपल्या जे ट्रायपार्टीट ॲग्रीमेंटचा जो हे असतो की वनाची जमीन म्हणजे एजन्सी CSR मार्फत पैसे देते इंडस्ट्री, एक NGO ज्याला ज्ञान आहे प्लांटेशनचं तो प्लांटेशन करतो, आणि आमची जमीन, असे 3 लोक एकत्रित आले. तर त्या ट्रायपार्टीटमध्ये आम्ही वन क्षेत्र लोकांना देऊन 7 वर्षाकरता त्याच्यामध्ये प्लांटेशनची आमची योजना आहे. तर मला आपल्या माध्यमातून लोकांना सांगायचं आहे की अशा काही इंडस्ट्रीज असेल ज्यांच्या CSRमध्ये फंड असेल किंवा अशा सेवाभावी संस्था, त्यांना सपोज अशा CSRच्या अंतर्गत ट्रायपार्टीट ॲग्रीमेंटमध्ये वनीकरण करायच्या काही पाहिजे असेल जागा, तर त्या देण्यासाठी आमच्या मंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, मी त्याचा मेंबर सेक्रेटरी आहे. आपण वनासाठी काही करू शकलो तर हे आपल्याला करता येईल. सेकंड, आमचे हे वाईल्ड लाईफच्या एरियामध्ये असणारे हे जे आमचे तळागाळातले कर्मचारी आहे, बेसिक ॲम्युनिटीसाठी थांबलेले आहेत बिचारे. तर त्या गोष्टी, तर आम्हाला काय खूप मोठ्या गोष्टींची गरज नाही आहे. या व्यक्तीला जंगलात जात असताना साप चावू नये म्हणून त्याला प्रोटेक्टिव्ह शूज झाले, त्याला असे थोडंसं जाड पॅन्ट वगैरे जो म्हणजे ते झाला, ह्या पद्धतीच्या गोष्टी सपोज त्यांना अशा मिळाल्या, तर हे जे आपलं जंगलाचं जे वैभव आहे, जे आपलं हळूहळू नष्ट होत आहे, या स्पेसीस ज्या आहेत त्या हळूहळू डिमिनिश होत आहे, एंडेंजर्ड झाल्या आहेत. कागदावर एंडेंजर्ड स्पेसीस सांगून उपयोग नाही. या व्यक्तीला माहिती आहे की ही वनस्पती कशी तयार होते, कारण या श्रब ग्रोथ आहे, यांचं आयुष्य काही वर्षांचं असतं, काही याचं ते एक सीझन असतं, पण त्याच्यामध्ये एवढा ट्रेमेंडस पॉवर आहे की ते जतन करणं फार गरजेचं. अमरावतीमध्ये आमचा एक फॉरेस्टर आहे गिरी म्हणून, कधी आपल्याला वेळ मिळाला अमरावतीला गेला तर त्या गिरी फॉरेस्टरशी चर्चा करा.
त्याला वनस्पती, जंगली वनस्पतीचं इतकं ज्ञान आहे, इतक्या मेडिसिनल प्लांट बद्दल त्याला माहिती आहे, आणि तो ट्रीटमेंट पण करतो. रिटायर्ड झालाय, आपण त्याला भेटू शकतो ना. तो इकडे माझ्याकडे चंद्रपूर, नॉर्थ चंद्रपूरचा एरिया माझ्याकडे होता. तो माझ्याकडे आला आणि आम्ही जंगलामध्ये साहेब इथे कोणत्या कोणत्या वनस्पती आहे वगैरे, माझा इंटरेस्ट होता. आमचे पंजोबा वैदू होते, ते हे सर्व करायचे, म्हणून माझा त्याच्यामध्ये आणखी इंटरेस्ट. हा पठ्ठा आम्ही सकाळी 8-9 वाजता नाश्ता करून आम्ही गेलो, असंच स्ट्रॉंग नाश्ता केला जंगलामध्ये. 12-12:30 वाजता या व्यक्तीने आम्हाला सांगितले, साहेब याला भूक लाडू तहान लाडू म्हणतात. आपण शब्द ऐकला असेल इथल्या लोकल लोकांचा, भूक लाडू तहान लाडू, म्हणजे भूक नसो पण शिदोरी असो, आपण सोबत घ्यायचा. त्याने सांगितलं, म्हटलं याचा काय उपयोग. तर त्याने तिथल्या 2-4 मुळ्या काढल्या आणि आम्हाला, मी DCF, माझा RFO होता, माझे ACF होते, आमच्या सर्वांना चघळण्यासाठी त्या मुळ्या दिल्या. आम्ही त्या चघळल्या, ज्याला गिळता आल्या त्यांनी गिळल्या, काही नाही. त्यानंतर आम्ही जंगलामध्ये फिरत फिरत हे झाड आहे, ते झाड आहे, अशा प्रकारे. कॅन यू बिलीव्ह इट, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्हाला कुणालाही पाण्याची गरज पडली नाही आणि जेवणाची गरज पडली नाही. काय त्या मुळीमध्ये होतं गॉड नोस. गिरी, अमरावतीमध्ये गिरी, त्याचा पण आपण रेंज फॉरेस्ट ऑफिसर आहे, नाव ही रिटायर्ड. सच म्हणजे इतके ज्ञानी आमच्याकडे असे लोक आहेत, पण काय त्यांना प्रॉपर अपॉर्च्युनिटी मिळाली नाही, त्यांना फोरम मिळालं नाही. तसा कोणत्या तरी एखाद्या संस्थेने असा पुढाकार घेऊन हे जे अनसंग हिरोज आहेत आमच्या वन विभागाचे, नक्की आपण ते त्यांना थोडस पुढे आणलं. तर आमचे मंत्री महोदय याच्या संदर्भामध्ये खूप पुढाकार घेतात, त्यांनी अशा खूप ऍक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत. परंतु हा कार्यक्रम जितका जास्ती आपल्या प्रमाणात वाढवता येईल, आणि तुम्हाला सर्व गोष्टी विकत घेतात पैशाने, तुम्हाला ऑक्सिजन आणि हे वैभव जे जंगलाचं जे आहे, हे न सांगता आपल्याला जे काही उपलब्ध करून देतं, ते शक्य नाही, कुठंच शक्य नाहीये. तो डेंडरसिट्टा मगाशी जो सांगितला, तो पक्षी टकाचोर किंवा रुफस ट्रीप आहे असं त्याचं नाव आहे. तर एकूणच मध्य महाराष्ट्रामध्ये या पक्ष्यांची संख्या खूप जास्त आहे. मागे ऐकू येतो तो पावशा नावाचा पक्षी आहे, जो हिमालयातनं आपल्याकडे येतो आणि साधारण मार्चमध्ये आपल्याला इथे ऐकायला मिळतो. जून-जुलैपर्यंत तो परत त्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. तर असे स्थलांतर करून येणारे पक्षी देखील इथे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. बायसन आहे आहेत गवे आपल्याकडे जे आहेत ते इंडियन गॉर, त्यांना चुकून आपण बायसन्स बोलतो. बायसन्स भारतात दिसत नाहीत. सो हे जे आहेत हे इंडियन गॉर, रानरेडा गवा, वजन 1000 किलो, शास्त्रीय नाव बॉस गॉरस, आणि त्यांना स्टॉकिंग्स घातल्यासारखे, पांढरे मोजे घातल्यासारखे असतात. इंडियन गौर इंडियन गौर म्हणजे गवा. अच्छा.